आज आपला पंकज भाऊ गाडी चालवत आहे. मका येता नाही थोडा थोडा मी शिकताय मालवणी पण आणि गाडी पण. गुड. आता आम्हाला गाडीमध्ये बोलवता. मी खाणार नाही मकर संक्रांत आणि व्हेज खाणार बोलला की नाही. आणि आता बोलतो लगेच. नारळाची सुकी चटणी आहे. तिखट असेल काय माहिती नाही. ही थाळी कुठली मासा? सौंदाळा. सौंदाळा शेजवान चटणी पण फेल आहे लिटरली. इतकी मस्त आहे. इंग्लिशच बोलता मराठी बोलता. Do only this and this. We need only this. Yeah. But also and also. काम मला पाहिजे. नाव काय तुझं? अदिती. मॉडेलिंगच करते. हा. आणि राहायला कुठे? इथे आता सध्या तरी कुठं आलास? मस्त. अचानक मध्ये भयानक प्लॅन कसा केलास तू? डायरेक्ट बॅग घ्यायची हा. औकात के बाहेर. सो लास्ट टाइम आपण आलो होतो तर हे सासरी देवीचं मंदिर. आपली व्हिडिओ खूप व्हायरल झाली होती. हे या साईडला मंदिर आहे. मला असं वाटतं मंदिराचं काम चालू आहे किंवा एक हे आहे. खूप सुंदर मंदिर आहे ते. आणि आपण जात आहोत निवती बीच. आणि 5-10 मिनटात आपण पोहोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती, जिथे मी 2 वर्षा अगोदर आलो होतो. आणि आवाज थोडासा बॅकग्राऊंड जास्त येत असेल कारण की माईक आपला कनेक्ट नाही तो. नमस्कार नमस्कार. काय बोलतो कसं आहे? देवा देवा. तो आपला भाऊ सिंडिकेटचे सदस्य. तर आपण लास्ट टाइम आलेलो परत एकदा आलेलो आहे डॉल्फिन बीच रिसॉर्टला. निवती बीचला डॉल्फिन बीच रिसॉर्ट. आणि आता खूप काही प्रोग्रेस वाढलं आहे. सिंडिकेटचे अध्यक्ष आहे आपल्यासोबत. सिंडिकेटचा अर्थ म्हणजे पूर्ण गोवा वेंगुर्ला बऱ्याच ठिकाणी आपल्या भावाचे माशांचं त्यांचं बिझनेस आहे. आणि हाय रूम बिम एकदम भारी आहे केले. हा इथे छोटी बाल्कनी आहे म्हणजे आपल्याला थोडं समुद्राचं व्ह्यू येतं. माडाची झाडा. आणि या बाल्कनीमधून आपल्याला प्रॉपर तुम्हाला व्ह्यू दिसत असेल. आणि वरती टॅरेस हे केलं आहे सो तेही मी तुम्हाला दाखवीन. बाकी थोडा फ्रेश होतो आणि मग आपलं चालू करूया थोडं जायचं जायचं बाहेर जायचं. येतो मी फ्रेश होऊन खाली. हा सो आता जस्ट आपण फ्रेश झालो. आणि या आहेत मॅडम आमच्या परी मॅडम. मग काय होते कसं? मस्त. अचानक मध्ये भयानक प्लॅन कसा केलास तू? डायरेक्ट बॅग घ्यायची हा. औकात के बाहेर. बाकी हे सर्व नवीन मस्त केला. हो, हे सगळं वाढवलंय. सही आहे. ही माझी फ्रेंड आहे. हॅलो कसे आहे? मस्त. तू कसं आहे? मस्त मजेत. मग किती दिवस सुट्टी? हा बरं. आता 4 days. व्हेरी गुड. म्हणजे 4:30-5 वाजता ते निवती लाईट हाऊसला जाणार आहोत. ओल्ड आणि न्यू. आणि भावाचंच आहे ते. नमस्कार भावा. नमस्कार. याचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर सगळं मी देईन आपल्या कॅप्शनमध्ये. प्लस तो एक्सपिरियन्स आपला कसा असेल त्यानंतरला कसं आपल्याला ट्रीट केलं जातं सगळं काय तुम्हाला या ब्लॉगमध्ये माहिती पडेल. तुझी आधी बरी तुला येतं 4 व्हीलर? अच्छा थोडी चालव बोलतोय. चला आज आपला पंकज भाऊ गाडी चालवत आहे. खूप वर्षानंतर ट्राय करतोय. ट्राय पण ते आम्हाला पण जायचं आहे. हा हो मग हा चालू आहे.
लवकरच जाऊया कारण नंतर काळच पडतो. बस तू जा ती. चैतन्य भावाची आपण गाडी चालवतोय. मका येता नाही थोडा थोडा मी शिकताय मालवणी पण आणि गाडी पण. गुड. आम्ही आता जेवायला चाललोय. मी माझी फ्रेंड आणि पंकज आणि माझा दादा. बऱ्यापैकी मी गाडी चालवली. मका येऊचा नाही तरी पण मी चालवली. आता आपण मका येऊक नाही थोडी थोडी येता पण चालवली. आणि आता आपण ह्या हॉटेलमध्ये जाणार होतो बट तो बंद आहे अनफॉर्च्युनेटली. सो आता आपण दुसरीकडे. अच्छा असं आहे ना. माझा चैतन्य उपास धरतोय वाटते आज. तू बायका चांगली भेटेल वाटते. सो बघूया इथे एक आहे सुमित्रा हॉटेल. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे इथे सुमित्रा हॉटेल. सो आम्ही आता थोडंसं क्लीन शेव करतो मी. आणि बघूया आता काय जेवायला. परी नॉनव्हेज पण आहे तुझ्यासाठी. नॉनव्हेज ना. नॉनव्हेज हां प्रॉन्स तुला प्रॉन्स दोन. आता आम्हाला गाडीमध्ये बोलवता मी खाणार नाही मकर संक्रांत आणि व्हेज खाणार बोलला की नाही. आणि आता बोलतो लगेच चेंज. हा जज्बात चेंज 2 मिनिट में. हा बरी आपणचं सुप्रसिद्ध तुला हेअर कटिंग मध्ये. अरे बाप रे. हां सो आता ना आपल्याला चैतन्य महापणचं एकदम सुप्रसिद्ध जे मला थोडंसं ट्रिम करायचं आहे. शुभम दादा. शुभम छान आहे. मेरा भाई आहे. सो तिथे जाणार आहे आता आपण. सो हे आहे त्याचं सलून. महापणमधलं एक छान असं सलून आहे हे. सो गाईज आता पंकज इथे आलाय. येस मी महापणच्या या सलूनमध्ये आलो आहे. सो तुम्ही आलात इथे फिरायला तर इथे तुम्ही येऊ शकता. हो काका. आणि हे आहेत आमचे दादा शेठ. बाय बाय भाय. दादाची ती बाली ओळखूनच माणसं लगेच त्याला ओळखते हो. इथून मुंबईला जातात हेअरस्टाईल करायला आणि हे सगळं करायला. बट मी मुंबईसून इथं इलो मुंबईसून आणि आपल्या दादाकडे शुभम दादाकडे गेलो. आमचं इलो एकदम फेमस. अच्छा महापणाचं एकदम फेमस बार्बर सलून वालो शुभम दादा. इंग्लिशच बोलता मराठी बोलता. कोण शुभम दादा. डू ओनली दिस अँड दिस. We need only this. Yeah. But also and also. काम मला ते हे नीट ओनली नीट घेऊ दे. जय श्रीराम. बापरे हे पहिल्यांदा लागतं. म्हणजे मी घरात बडबडतो डायरेक्ट पाणी लावून डायरेक्ट. शुभम ती जुन्या पद्धतीत करायची बघ त्याशी फटाफट. काय पण सांगितलं ना तुला. मसाज करता फटफट उगाच येतो. मला दादा तुला विचारायचं मला दाढी का नाही. मी एवढं काय देतच नाही. पॉन्ड्स पावडर घे त्यामध्ये तेल टाक आणि त्याची गाला 3 दिवसात झाली. पक्का तुझं युट्यूब बघून सांगतोय का. युट्यूब नाही असं सांगून तिघांनी केलेली आपल्या गावात. पण बरं आहे ती नाही. आता मी असं विचार करतो असाच गोव्याला जाऊ सांता क्लॉज बनून. जिंगल बेल. गोव्यातली लोक बोलतील हा ह्याचा आता कुठे 30% आला. बघितलं दादाच्या हातात कला बघितलं. मला दाढी नसून दाढी आणली त्यांनी ते पण डायरेक्ट जुन्या काळातली म्हणजे म्हातारपणाची. ए मी काय बोलतो आपण एक टास्क ठेवूया असं एक राऊंड मारून येऊ बाहेर. बीचवर जाऊ ते हुडी आहे ना ती तिथला शूट झालाय. खासियत दाखवा आपल्या याची टिश्यू पेपरची. काय इतका पाठ गोरा वाटत. परफेक्ट एकदम.
वाटतंय वाटतंय ना दिल खुश झालं. हो एकदम खतरनाक. असंच राहिलं पाहिजे. तुझी काढून घेतो इली आधी. काढायची तुझी बघू बघू. काढून गेलं. आपला भाऊ कधी काढेल काय? तू अजिबात नाही काढत ना? सुलेमान. हा? सोलापुरी करतात मला भीती वाटतं. आता मी ऑर्डर देऊन गेलो, त्यानंतर आता रेडी होईलच. आणि इथलं जेवण सर्वात बेस्ट आहे आणि मोठमोठे सेलिब्रिटीजसुद्धा इथे जेव्हा शूटिंग चालू असते तेव्हा इथे येऊन गेले होते. सो आम्ही पण सेलिब्रिटीज आहोत. डान्सर, मॉडेल. बाय नाव काय तुझं? अदिती. मॉडेलिंगच करते. हां. आणि राहायला कुठे? इथे आता सध्या तरी कुडाळलाच. म्हणजे मूळ घर कुडाळमध्येच माझं. ओके. प्लीज आहे. आपण तिला इंट्रोड्यूस नव्हतं केलेलं, पण आदिती इज अ मॉडेल, डान्सर अँड कुडाळ. ही स्टे ऑनली कुडाळ. ही कुडाळलाच राहते असं बोललो आहे. ते मिनिंग जरा हे झालं. पण ती आता आपल्याला कुडाळ फिरवणार आहे ह्या 1-2 दिवसात, बरोबर ना? हो नक्की. टास्क कम्प्लीट करावा लागेल ना? हो चालेल नक्की नक्की. बरी. आता बोलल्याबद्दल फिरवायला तर पाहिजे. हां. इथे आलेल्याला असंच नाही आम्ही पाठवत ना. बघितलं, याला बोलतात कोकणाची माणसं. सो परी म्हणजे तू तर आता ही गावी राहत होती, मग आता मुंबईला. सो मुंबईला तू काय काय मिस करतेस गावचं? फर्स्ट ऑफ ऑल जेवण ओके. सगळं, मासे बिसे सगळं, प्लस इकडची माणसं आणि सगळं नेचर, सगळं पीस आहे. आणि गावी मुंबईच्या ठिकाणी तुला काय जाणवलं अजून? म्हणजे पीस तर आहे. पीस नाही मुंबईत धावपळ. मुंबई एक ड्रीम एरिया आहे. तिकडे सगळी स्वप्न पूर्ण करायला येतात. तशी मी पण तिकडे स्वप्न पूर्ण करायलाच गेली. अच्छा, बघितलं. सो परी एअर हॉस्टेस होते आहे. सो कोणाला असं नंबर पाहिजे असेल माझा, तिचा नाही तर मागू शकतो. लगेच आम्ही DM करू. लगेचच्या लगेच DM करू. ही थाळी कुठली मासा? सौंदाळा सर्वात फेमस आहे. तो आपण गरम आहे बापरे. खायाचा सौंदाळा खायाचा. ही एक खोबऱ्याची नारळाची सुकी चटणी आहे. तिखट असेल काय माहिती नाही, तुम्ही पण घ्या. थँक्यू. शेजवान चटणी पण फेल आहे लिटरली, इतकी मस्त आहे. काय होतं, कसं आहे टेस्ट? मस्त एक नंबर. अजून सॉफ्ट आहे म्हणून चांगलं आहे. क्रंचीनेस चांगला आहे. अजून वन मोर. मोये इतकी भारी टेस्ट आहे ना या हॉटेलची. आणि खरंच खूप मजा आली. आता अशी झोप आली, आराम पाहिजे बॉडीला. आपण आता थोडं ड्रायव्हिंग करून डायरेक्ट घरी जाऊ, थोडंसं आराम करू. त्यानंतरला आपण जाणार आहोत बोटिंग करायला. सहलीला जायचं. एकदम ओके. नाही सोप द्या. गाडी जाईल तू. कोकणी शिकते. बघ किती मोबाईल. मस्त जेवण नाही मस्त. मुंबईचा असा म्हणून इतके मोबाईल माझे. मुंबई असं खांद्यावर घेऊन एक काय करू काय सिंडिकेट मेंबर.